तर आज महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आहे। त्यामुळे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोर्चे निघत आहेत। पुण्यातली दृश्य, पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर थोडं गोंधळाचंही वातावरण इथे निर्माण झालेलं दिसतं। महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे जी दुकानं व्यापाऱ्यांनी खुली ठेवली ती दुकानं बंद करण्याची विनंती वंचितचे हे मोर्चेकरी या सगळ्या व्यापाऱ्यांना करताना दिसत आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, महाराष्ट्र बंदची हाक वंचितनं दिली आहे, त्या पार्श्वभूमीवर जी दुकानं व्यापाऱ्यांनी खुली ठेवली तिथे जाऊन हे सगळे आंदोलक दुकानं बंद करण्याची विनंती करताना दिसत आहेत। निश्चितपणे आपण बघू शकतो की पुण्यात राज्यभरात आज वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचं एक आंदोलन सुद्धा आज, एक मोर्चा सुद्धा जो आहे तो पुण्यात आयोजित केला गेलेला आहे। भिडेवाड्याजवळ या मोर्चाला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी आपण पाहतोय की कार्यकर्त्यांकडनं दुकानं बंद करण्याचं आवाहन जे आहे ते आता दुकानदारांना केलं जाते। संपूर्ण महाराष्ट्रात आजचा बंद कडकडीत पाळला जावा यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आलेली आहेत। या आंदोलनात आणि मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं अशी देखील हाक जी आहे ती या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे तत्पूर्वी या स्थानिक भागातले जे दुकानदारांनी दुकानं उघडे ठेवलेली आहेत त्यांना आता कार्यकर्ते हे दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करतायत आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जो मोर्चा केलेला आहे, आयोजित केला गेला आहे, त्यामध्ये देखील त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन या सगळ्या दुकानदारांना आता केलं जातंय। धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आहेत पुण्यातल्या भिडेवाडा परिसरातली। ज्या दुकानदारांनी दुकानं बंद केलेली नाहीत त्यांना विनंती केली जाते, सोबतच या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची विनंती वंचितचे हे सगळे मोर्चेकरी व्यापाऱ्यांना करतात। राज्यातल्या सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये वंचितनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात केला आहे।